नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अनालायझर. शीर्षक वाचून तुम्हाला जरासं आश्चर्य वाटेल. होय, एकनाथ शिंदे बिभीषण आहेत. बिभीषण ही त्यांना दिलेली उपाधी संजय राऊतांनी दिलेली आहे. म्हणजे घर का भेदी लंका ढाये ही हिंदीतली म्हण तुम्हाला ठाऊक असेल. म्हणजे बिभीषणानेच रावणाचा विरोध केला, प्रभू श्रीरामचंद्राला जाऊन मिळाला आणि त्यामुळंच प्रभू श्रीरामचंद्र रावणाचा वध करू शकले. म्हणून बिभीषणावरती नेहमीच घर का भेदी झाल्याचा आरोप ठेवला जातो. रावणाचा पराभव बिभीषणामुळे झाला असं म्हटलं जातं. राम का जिंकले तर रामाच्या सोबत रामाचा भाऊ होता, आणि रावण का हारला तर रावणाच्या सोबत त्याचा भाऊ नव्हता, तो शत्रूच्या सोबत होता, म्हणून रावण हारला असंही गमतीनं सांगितलं जातं. होय, एकनाथ शिंदे बिभीषण आहेत. आता एकनाथ शिंदेच्या अनेक समर्थकांना माझ्या या वाक्याचा राग येईल, पण जरा थांबा यासाठी की मला आता जे पुढे सांगायचं आहे ते फार महत्वाचं आहे. काय आहे की राम रावण कथा आधी समजून घेणं आवश्यक आहे. मी एकनाथ शिंदेना बिभीषण म्हणाल्यानंतर, प्रभू श्रीरामचंद्र वनवासाला निघाल्यानंतर शूर्पणखा प्रभू श्रीरामचंद्रांना भेटली. तिने काही वेगळ्याच अपेक्षा व्यक्त केल्या. शूर्पणखेचं नाक कापल्या गेलं. शूर्पणखा कापलेलं नाक घेऊन आपल्या भावाकडे गेली. कोणीतरी वनवासी मानवानी आपल्या बहिणीचं नाक कापलं आहे हे रावणाला सहनच झालं नाही, आणि त्याला अपमानित करण्यासाठी म्हणून रावणानं प्रभू श्रीरामचंद्राच्या पत्नीला म्हणजे सीतेला उचलून नेलं, अर्थात फसवून उचलून नेलं, पळवून नेलं. आणि मग श्रीरामचंद्रांनी सीतेचा शोध लावल्यानंतर रावणाला सांगितलं की माझी पत्नी मला परत कर, अन्यथा युद्धाला तयार हो. रावणानं ऐकलं नाही. रावण हुशार होता, रावण चांगला ज्ञानी होता, पण अहंकाराने पिडलेला होता. मग सीतेकरता रामरावण युद्ध झालं. बिभीषण श्रीरामचंद्रांना जाऊन मिळाला आणि मग रावणाचा पराभव झाला. ही कथा यासाठी मी सांगितली की आता बिभीषण एकनाथ शिंदे आहेत असं मी का म्हणतोय. रामाची बाजू न्यायाची, रामाची बाजू सत्याची, रावणाची बाजू अहंकाराची, अन्यायाची, असत्याची, अशी सगळी. सीता इथे आपण जरा सत्ता समजूया. म्हणजे विधिवत ज्याच्या सोबत जायचं सत्तेचं ठरलंय त्याच्या सोबत जाऊ न देता भलतच कांड करून, म्हणजे फसवून, काहीतरी मोहक रूप घेऊन, म्हणजे आठवा 2019ची विधानसभा निवडणूक झाली, निकाल लागला. निकाल लागल्यावर भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत मिळालं. आता भाजप सेना युतीचा मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झालं. सत्ता नावाची सीता प्रभू श्रीरामचंद्राच्या गळ्यात वरमाला टाकणार हे सिद्ध झालं. पण अचानक रावणानं वेषांतर केलं. रावण दुसऱ्याच लोकांच्याकडे जाऊन पोचला आणि त्यानं सत्ता नावाच्या सीतेचं हरण केलं. गर्वाने ती आपल्याकडे ठेवून घेतली. मीच मिरवणार हा तो गर्व. तिथे मंडोदरी रावणाला सांगत होती हे अयोग्य आहे. इथे सांगत होती की नाही मला माहित नाही, कदाचित मंडोदरीचाच हा आग्रह असावा असं वाटतंय. आणि मग ही सत्ता नावाची सीता आपल्या जवळ ठेवून रावण गर्वोन्मत्त होऊन एकेकाला शिक्षा देत सुटला. अशा स्वरूपाच्या शिक्षा देत सुटला की लोकांच्या मध्ये भयाचं वातावरण निर्माण झालं. रावणानं सगळ्या देवता आपल्या घरात बंदिस्त केल्या होत्या म्हणे, लंकेत बंदिस्त केल्या होत्या म्हणे. ज्यांनी ज्यांनी रावणाच्या विरोधात आवाज उठवला त्या प्रत्येकाला रावणानं शिक्षा दिली होती म्हणे. इथेही अर्णव गोस्वामीला अटक होत होती, नारायण राणेंना अटक होत होती, देवेंद्र फडणवीसांना वेगळ्याच आरोपामध्ये सहआरोपी करण्याचा प्रयत्न होत होता, राहुल गांधीला उचलून नेलं जात होतं, अनंत करमुसेला बंगल्यावर बोलवून मारलं जात होतं, केतकी चितळेला आत टाकल्या जात होतं, निखिल भांबरेला आत टाकलेलं होतं, कितीतरी यादी मोठी. स्वप्ना पाटकरला राजरोसपणे शिव्या दिल्या जात होत्या. रावणाच्या राज्यात सीतेचा सन्मान तरी कसा ठेवला जाईल. केतकी चितळेची साडी ओढली जात होती, स्वप्ना पाटकरला घाण घाण शिव्या दिल्या जात होत्या. हे सगळं रावण राज्यामध्येच घडतं. आता रावण राज्य मी यासाठी म्हणतोय की एकनाथ शिंदे बिभीषण आहेत. म्हणजे मला कोणाला रावण म्हणण्याची अजिबात इच्छा नाहीये. एकनाथ शिंदे बिभीषण आहेत म्हटल्याबरोबर बिभीषण कोण कोणाला जाऊन भेटला होता?
बिभीषण रावणाची साथ सोडून रामचंद्रांच्या आश्रयाला गेलेला होता, इथेही बिभीषण रावणाची साथ सोडून रामचंद्राच्या आश्रयाला गेलेला आहे का? बर, सगळ्यात मोठी गोष्ट, रावणाचं राज्य संपल्यावरती श्रीलंकेच्या राज्यावरती कोणाचा राज्याभिषेक झाला? तिथे त्या कथेमध्ये बिभीषणाचाच राज्याभिषेक झाला. इथेही काय झालंय? बिभीषणाचाच राज्याभिषेक झालेला आहे. म्हणजे इथे संपूर्णतः एकनाथ शिंदे बिभीषण असल्याचं सिद्ध होत आहे. फक्त इतकंच आहे, जरा रामायणाचा नीट अभ्यास करायला पाहिजे. संजय राऊतांनी एकनाथ शिंदेला बिभीषण म्हणताना रामायणाचा नीट अभ्यास यासाठी करावा म्हणतोय मी, की नेमक्या पात्र परिचय येऊन जातो. एकनाथ शिंदेना बिभीषण म्हणताना कोणाची साथ सोडली आहे हे संजय राऊतांच्या कदाचित लक्षात नसावं, म्हणून ही सगळी गडबड आहे. बरं, ते सोडा, बाकी रावण कोणीतरी असेल, हे कोणीतरी असेल, विभीषण कोणीतरी असेल, इथे इंद्रजित पण आहे बरं का. म्हणजे रावणाचा पुत्र इंद्रजित, ज्याला मेघनाथ हे नाव होतं आणि त्यानं इंद्राला जिंकल्यामुळे त्याला इंद्रजित नाव मिळालेलं होतं, त्या इंद्रजिताचा लक्ष्मणाच्या हाताने जाऊ दे, इथे रावणाचा पुत्र इंद्रजित कोण असेल, मेघनाथ कोण असेल, याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि इंद्रजिताला अडचणीत आणण्यासाठीच्या एक केसेस आता पुढे येऊ लागल्यात. ते कोणीतरी ॲडव्होकेट निलेश ओझा आहेत, त्यांनी बऱ्यापैकी काही केसेस पुढे रेटलेल्या आहेत. काल परवा ही एक मालवणी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल झाली आहे. मग इथे इंद्रजिताचाही पराभव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि भगवान रामचंद्राचा छोटा भाऊ कोण याचाही शोध लावण्याची आवश्यकता आहे. आता तो शोध लागला तर बिभीषण, राम, लक्ष्मण, रावण, इंद्रजित या सगळ्याच गोष्टी स्पष्ट होतील. मला आत्ता तरी संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना बिभीषण ही दिलेली उपाधी अगदीच योग्य वाटते. रावणाचं अन्यायकारक राज्य संपवण्यासाठी बिभीषणानं रामचंद्रांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि तोच निर्णय एकनाथ शिंदेंनी घेतलेला आहे. म्हणून होय, एकनाथ शिंदे बिभीषण आहे.